प्रत्येकाला काही ना काही सांगायचं असतं आणि प्रत्येकाला कुणी ना कुणी ऐकणारं हवं असतं. काही पुण्याईची कर्म असे ही करायची की त्याचा साक्षीदार फक्त भगवंत असेल. स्वभावामधला स्व जेव्हा भाव खायला लागतो तेव्हा त्याचा भाव घसरतो. सगळेच म्हणतात लेडीज फर्स्ट, मग आई का शेवटी जेवते? मरणासाठी विष घेण्याची गरज नाही लागणार, फक्त एखाद्यावर मनापासून प्रेम करून बघा. दुसऱ्याकडं किती आहे याचा विचार करणाऱ्याला आपल्याकडं जे आहे त्याचाही आनंद मिळत नाही. कधी कोणासाठी खुलं पुस्तक नका हो. टाइमपासचा जमाना आहे साहेब, वाचून झाल्यावर फेकून देण्यात याल. चांगली वेळ त्याचीच असते की जे कुणाचा विचार वाईट करत नाहीत. दुसऱ्यांच्या दुःखानं जे आनंदित होतात ते दानव, दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होतात ते मानव, आणि दुसऱ्याच्या सुखानं जे सुखी होतात ते देव जाणावेत. माणसं जपता आली पाहिजेत. पैशांचा हिशेब कधीही करता येतो. आयुष्यभर निभावलं तर प्रेमासारखं सुख नाही, आणि तेच अर्धवट सोडलं तर त्यापेक्षा मोठं दुःख नाही. सगळीच आपली नसतात शेठ. आपल्यात पण काही आपली दुश्मन असतात. त्यांना पहिली शोधा. आनंदी राहायचं असेल तर जीवनाचे निर्णय आपली परिस्थिती बघून घ्यावेत. जगाला बघून जे निर्णय घेतात ते सदैव दुःखाचं कारण ठरतात. काही लोक भेटून बदलून जातात आणि काही लोकांशी भेटल्यावर आयुष्य बदलून जातं. आनंद सगळं सुख एकीकडं आणि तुला पाहून होणारा आनंद एकीकडं. जीवनात काही गैरसमज इतके मनाला टोचतात की नकळत सुंदर नातंसुद्धा तुटून जातं. प्रेमाचा खरा अर्थ तेव्हा कळला जेव्हा तुला गमावण्याच्या भीतीनं डोळ्यात पाणी आलं. एखादा माणूस नेहमी आनंदी असतो, पण तो त्याच्या आयुष्यात सर्व काही योग्य आहे म्हणून नाही, तर त्याच्या आयुष्यातील सर्व गोष्टींकडं पाहण्याचा दृष्टिकोन योग्य असल्यामुळं. निस्वार्थ प्रेम करणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागतं. आपलं कुणीतरी असण्यापेक्षा आपण कुणाचे तरी असण्यात आनंद आहे. मनापेक्षा सुपीक जागा कोणतीच नाही, कारण तिथं जे पेरलं जातं ते अधिकच वेगानं वाढत जातं. मग ते विचार असो, प्रेम असो, नाहीतर द्वेष असो.